अनुभवी पंच यापूर्वी आपण पाहू शकले असतं तर महेंद्रजी गरेल त्या ठिकाणी होते. बशेपूर बकडे असोसिएशन सचिव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही देखील कौतुक कितीही केला कमी आहे, कारण मी असोसिएशनचं कौतुक हमेशा करणार आहेत. आज जर असा असोसिएशनचा सामना सुरू नाही असता, असोसिएशन तयार नाही झाली असती, तर आपले जे एसटी समाजातला जो खेडेगावातला जे टॅलेंट आहे ना तो गावामध्येच सळले असता. यावेळीच बॉल हवामध्ये आहे, खाली शॉर्ट कव्हर, कुठल्याही प्रकारचा चूक नाकारता सुंदर असं झेल टिपला गेला आणि विकेटचं पतन. या ठिकाणी फास्ट विकेट लॉस. स्कोर इज 1. मात्र एक धावा स्कोरबोर्डवर आणि पहिला विकेटचं पतन.
सह्याने एकूण धावफलक जाऊन पोहोचलेत 15 अंकांवर. 15 ऑन द स्कॉट. एव्हेलिस पुढचा बॉल हवामध्ये, हेलिकॉप्टर शॉट बनवण्याचा प्रयत्न, पण थोडासा कॅल्क्युलेशन मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे, पण एव्हेलिस जर पाहायला गेला तर तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये या झेल कंप्लीट झालेत आणि विकेटचं पतन. सुंदर असा स्टेट उभा राहून एक सुंदर पद्धतीने पंचांची भूमिका देखील दिलीप जलवे यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाली आणि मला वाटते दुसरा विकेटचं पतन. एव्हेलिस दुसरा षटक प्रगतीवर आहे. विस्फोटक फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये परत व्हावी लागली मिस्टर मयूर मते यांना, कारण मागच्या इनिंग मध्ये जसं प्रकारे फलंदाजी मिस्टर मयूर मते यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली ते प्रदर्शित या मॅच मध्ये देखील असं अपेक्षा होतं, पण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, त्यामुळे या ठिकाणी देखील सुंदर असं झेल टिपल गेला आणि विकेटचं पतन. मिस्टर मयूर मध्ये बॅक टू द डगआउट. यावेळी नव्याने बॅटर या ठिकाणी आले मैदानामध्ये आणि स्टेप आउट केला, जागा बनवला, मोठा फटका मारण्याचा प्रयत्नही देखील केले गेले. तो ऑन साइडला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये चेंडू फील्ड केली जाईल. त्यापूर्वी सुंदर असा रनिंग बिडिंग विकेटचा परिचय देण्याचा प्रयत्न केला गेला, पण कुठल्याही प्रकारचा धाव घेण्यात यश आलेला नाही दोन्ही फलंदाजांना. एकंदरीत धावफलक दुसरा षटक प्रगतीवर आहे आणि धावफलक आहेत ते मात्र 15 या अंकांवर. धावफलक जाऊन लॉक झाले, धावफलक अजून वाढलेला नाही. एव्हेलिस लेफ्ट हँड फलंदाज स्ट्राईकवर आणि चेंडू हवामध्ये 1 बाउन्स बाउंड्री पार जाईल का, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू फील्ड केली जाईल. त्यापूर्वी एक धाव कंप्लीट, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट, थोडासा मिसफील्ड पाहायला मिळाली, त्यामुळे तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला गेला, पण दुहेरी धावांनी देखील समाधान मानावी लागेल दोन्ही फलंदाजांना. तर एकंदरीत त्या दुहेरी धावाचा सह्याने एकूण धावफलक जाऊन पोहोचते 17 या अंकांवर. 17 ऑन द स्कॉट. अनिकेत जर पाहायला गेला तर बॅक टू द डगआउट गेले, त्याचबरोबर मयूर देखील गेलेत, पण या ठिकाणी जर आहे तर मास्टर सूरज आणि ब्युटिफुल स्ट्रोक. हो, चेंडू जातोय बाउंड्री पार, 1 बाउन्स, चौकार. आहे त्यांना देखील मी सांगू इच्छितो, आपण छोट्या मुलांना बाउंड्रीच्या बाहेर देखील त्या ठिकाणी पाठवायचं आहे. जसं बाउंड्रीच्या बाहेर जर बॉल गेला तर त्वरित फेकायचा आहे आतमध्ये, त्याही देखील लक्ष द्यायचं आहे. छोट्या छोट्या मुलांनी जे मंडळ आहे त्यांनी बाउंड्रीचा बाहेरचा तबा घ्यायचा आहे. एव्हेलिस गोलंदाज ट्रॅकवर, नवाने गोलंदाज तयार, लॉंग हाईट तसेच लॉंग रनअप घेऊन या ठिकाणी लगभग 10-12 कदमचा रनअप राईट हँड उभारता विकेट राईट हँड फलंदाज करिता तयार. थोडासा स्पीडअप करायचा आहे दिलीप दलवी सर. टायमिंग 15 मिनिटाचा आहे 3 षटक करिता, ते आपण दक्षता घ्यायचा आहे. एव्हेलिस गोलंदाज ट्रॅकवर मिस्टर निलेश, लॉंग हाईट आणि लॉंग रनअप राईट हँड उभारता विकेट राईट हँड फलंदाज अनिकेत करिता. एव्हेलिस ऑन द राईट, चेंडू कार्पेटचा सहारा घेऊन ट्रॅव्हल करतोय, ते साईडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, पण थोडासा फंबलिंग देखील या ठिकाणी पाहायला मिळाली, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाला, त्यामुळे दुहेरी धावांमध्ये कन्व्हर्ट झाले दोन्ही फलंदाज. तर दुहेरीच्या सह्याने आणि दुहेरीच्या मदतीने एकूण धावफलक स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचले 23 या अंकांवर. 23 ऑन द स्कॉट. 29 धावफलक अजूनपर्यंत स्कोरबोर्डवर आपण पाहताय. वशेपूर्व क्रीडा असोसिएशन अंतर्गत आई गौतमी स्पोर्ट पाचरुखा आयोजित या टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्रामात 3ऱ्या दिवसाने शेवटचा सामना आहे दुसऱ्या फेरीतला. यानंतर 3ऱ्या फेरीत आपण प्रवेश करणार आहोत. तर 3ऱ्या फेरीमध्ये जाण्यापूर्वी जे लॉसचा प्रक्रिया आहे त्या देखील इनिंग ब्रेक मध्ये आपण पार पाडणार आहेत. त्यासाठी ते तिन्ही संघाचा जे
या चारही संघाचा मला वाटते जे प्रतिनिधी आपण याचा आहे यावेळी टायमिंग कॅल्क्युलेशन परिपक्वता परफेक्ट आहे. मॅक्सिमम पॉवरफुल स्ट्रोक षटकार. झालेत. पहिल्या बॉलवर आले 2 धावा, दुसऱ्या बॉलवर आले 6 आणि तिसऱ्या बॉलवर आले 6. षटकार हॅट्रिक देखील पाहायला मिळतील का त्याही प्रश्नचिन्ह आहे. कारण आतापर्यंत 3 बॉल टाकून झालेत निलेशांचा आणि मला वाटते 14 धावा आतापर्यंत खरचलेत. टायमिंग परिपक्वता परफेक्ट. खाली क्षेत्ररक्षक आहे, मिस टायमिंग शॉट आहे, पण तरीही कुठल्याही प्रकारचा हादरा नाहीये. कारण हाताला लागून थोडासा बाउन्स झाले आणि चेंडूने खाली माती. या ठिकाणी सुंदर असा जीवनदानी देखील मिळाली फलंदाजांना. कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी हादरा नाही. फलंदाज बाद होण्याची संधी नाहीये. चेंडू फील्ड करेपर्यंत दुहेरी धावामध्ये कन्व्हर्ट झाले. 2 धावा कन्व्हर्ट केलेत आणि दुहेरीच्या सहाय्याने एकूण धावा फलक जाऊन पोहोचलेत 37 अंकांवर. यावेळी पुढचा बॉल बघूया. मार्गस्थ झाले गोलंदाज. यावेळी टायमिंग परिपक्वता परफेक्ट. वाईड स्ट्रॉंगर बाउंड्री पार. मॅक्सिमम पॉवरफुल स्ट्रोक षटकार. पब्लिक को एंटरटेन कीजिए, कारण पब्लिक को यही देखने आते हैं और सब चाहते हैं कि यहाँ पर बड़ा हिट का बारिश हो, और वो देखने को मिली. आज तीसरा दिन, दूसरा राउंड का आखिरी मुकाबला आणि आखिरी ओवर प्रगति पर. अब तक अगर देखा जाए तो 5 बॉल हो चुकी है, 3 छक्का चुके हैं. इस बार फिर से एक बार गेंद हवा में. ओहो, डीप मिड विकेट, मस्तक पे दस्तक आणि गेंद चले गई सीधा बाउंड्री पार. मॅक्सिमम हिट षटकार. कमाल धमाल बेमिसाल स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला आतापर्यंत दुसऱ्या फेरीतला शेवटच्या सामन्यामध्ये आणि शेवटच्या इनिंग मध्ये. एकूण जे धावफलक शेवटच्या इनिंग नाही, पहिल्या इनिंग मधील, तर एकूण जे धावफलक 3 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू मध्ये 50 धावांचा आहे आवश्यकता. 49 धावा बोर्डावरती लावल्या ते शालेत. आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण लॉट्सचं जे प्रक्रिया आहे ते पार पाडला जाईल. त्याकरिता आई गावदबी खोनपाडा तसेच गावदबी स्पोर्ट कलोसी आणि हे जो सामना सुरू आहे या दोन्ही संघाचे प्रतिनिधी लॉट्सच्या प्रक्रियाकरिता आपण समालोचन कक्षासमोर यायचं आहे. लॉट्सचा प्रक्रिया पार पाडली जाईल. त्याकरिता त्या ठिकाणी पूर्व ग्रामपंचायत सरपंच या ठिकाणी बालाराम परेड सर आहेत, निलेशजी नामकुडा आहेत, विशालजी धोदडे आहेत, आपण सर्वजण, नितीनजी सापटे, आपण सर्वजण उपस्थित राहून लॉसचा प्रक्रिया पार पाडून घ्यायचा आहे. आपल्याला विनंती आहे. गावदबी आई गावदबी खोनपाडा तसेच गावदबी स्पोर्ट कलोसी तसेच एक विजेता संघ 2 चिठ्या पहिले उचलायचा आहे. जे 2 चिठ्ठी उचलतील त्यांच्याबरोबर सामना खेळवले जातील आणि जो खाली राहतील ना त्याला बाय भेटणार आहे. त्या देखील आपण नोंद घ्यायचा आहे. लॉट्सचा प्रक्रिया या ठिकाणी पार पाडली जाईल आणि छोटा मुला त्या ठिकाणी आहे, त्यांच्या माध्यमातून 2 चिठ्ठ्या उचलवल्या जातील. 2 चिठ्ठ्या या ठिकाणी उचललेत. बघूया कोणाला बाय भेटलेत त्या पहिला सांगायचं आहे. कुठल्या संघाला बाय भेटला? बाईज कलोसी संघाला बाय. हो, कॉंग्रॅच्युलेशन कलोसी. या ठिकाणी छोट्या मुलांना देखील आपण पारितोषिक द्यायचं आहे. कलोसी संघाचा संघ 1 मिनिट जरा यायचं आहे. सचिन बुजाडे आपण या सुंदर असा परफॉर्मन्स याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्याकरिता मॅन ऑफ द मॅच तुम्हाला द्यायचा राहिला. आपण मंचावर या.
या ठिकाणी उपस्थित आहेत मान्यवर. आपला हस्ते या ठिकाणी सचिन बुजाडे यांना मॅन ऑफ द मॅचचा मेडल देऊन पुरस्कृत करायचं आहे. चला मॅच वन करायचा आहे. 15 मिनिटाचा टायमिंग आहे. 3 षटक 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायचं आहे. दिलीप सर थोडासा स्पीडअप करून घ्यायचा आहे. चला सलामीचा बॅटर. आपण त्वरित मैदानाकडे अग्रसर व्हायचं आहे. आपण पाहतात आज तिसरा दिवस आहे, कारण ऐका तुम्ही स्पोर्ट पाचरुखा आयोजित टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम बर्षपूर्व क्रीडा असोसिएशन अंतर्गत आपण पाहताय. तसेच सुंदर असा आयोजक या ठिकाणी पाहायला मिळाला. मिस्टर करा, लाईक करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा. सचिन आपण या, आपल्याला मागच्या सामनाचे जे मॅन ऑफ द मॅच आपल्याला द्यायचं आहे या ठिकाणी उपस्थित आहेत बालाराम परेड सर. आपण या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा मेडल द्यायचं आहे. तसेच मॅन ऑफ द मॅचचे जे मेडल आहेत ते नितीनजी सापटे सरांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केले गेले. तसेच रवींद्र भोये सरांच्या माध्यमातून सुंदर असा ऑरेंज फ्लेवर कोल्ड्रिंक या ठिकाणी स्पॉन्सरशिप केले गेले मॅन ऑफ द मॅच करिता. आपण पाहू शकाल मागच्या सामन्याचे सामनावीर मिस्टर सचिन यांना मॅन ऑफ द मॅचचा मेडल देऊन पुरस्कृत केली जाते. तसेच दुसऱ्या फेरीतला अंतिम सामना या ठिकाणी जगदंबा स्पोर्ट शिवनसोई तसेच साई स्पोर्ट उसगाव 50 धावांचा आवश्यकता आहे. 29 जर पाहायला गेला तर जगदंबा स्पोर्ट शिवनसोई या संघाला यावेळी पहिल्याच षटकातला पहिला बॉल राईट हँड फलंदाजकरिता अपर कट मारण्याचा प्रयत्न केला गेला, पण या ठिकाणी पंच प्रभावित आहे आणि व्हाईटचा इशारा दर्शवला गेलाय दिलीपजी दलबी सरांच्या माध्यमातून. आणि एक अभांतर धावा देखील स्कोर बरोबर जॉईंट होईल. अभांतर धावाचा सह्याने या ठिकाणी अकाउंट श्री गणेश झालेत. अकाउंट ओपन 1 धावाचा सह्याने. या सामन्यांच्या सत्रामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व प्रेक्षक राजांचं आहे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ऑन द राईस यावेळी कट केला गेला क्षेत्ररक्षक आहे. डीप स्कारलेग रिजन मध्ये चेंडू फील्ड केली जाईल, पण त्यापूर्वी 1 धावा या ठिकाणी कंप्लीट करतील दोन्ही फलंदाज. तर 1 धावाचा सह्याने अकाउंट देखील या ठिकाणी ओपन आणि धावा फलक झालेत ते 2. पहिला षटक प्रगतीवर आहे आणि आतापर्यंत 29 2 बॉल टाकून झालेत. पहिला व्हाईट आणि दुसरा बॉलवर आलेत 1 धावा. अजूनही 5 बॉल बाकी आहे. पहिला पॉवर प्लेचा बंधन आहेत, मात्र पॉवर प्लेचं बंधन मुळे मात्र 2 क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकाल. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन तसं डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. या फील्ड एवढा आउटफील्ड एवढा फास्ट आहे. 30 इयर सर्कलचा बाहेर एकदा बॉल निघून गेला का हातात येणं खूप मुश्किल आहे. त्यामुळे या ठिकाणी हायस्ट स्कोर देखील या ठिकाणी पाहायला मिळाले. आजच्या दिवसामध्ये 89 धावांचाही टार्गेट या ठिकाणी पेस केल्या होत्या. यावेळेस मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. शॉर्ट थर्डमॅन आहे त्या दिशेने आणि चेंडू फील्ड केली जाईल. त्यापूर्वी मला वाटते चेंडू निघून गेला बाउंड्री पार. 4 धावांकरिता सुंदर असा चौकार पाहायला मिळाली आणि या 4 धावाचा सह्याने एकूण स्कोर कार्ड झाले ते 6 या अंकांवर जाऊन पोहोचलेत. पहिला षटक प्रगतीवर आहे. 29 जर पाहायला गेला तर पहिल्या षटक मधील मात्र 1 बॉल या षटक मध्ये व्हाईट टाकण्यात आलेत आतापर्यंत. त्यामुळे एक व्यतिरिक्त चेंडू देखील आपल्याला फेकावी लागेल, कारण 30 सर्कलच्या आतमध्ये जसा प्रकारे जाल बुनला गेला तर मिड ऑन मिड ऑफ शॉर्ट मिडिकेट शॉर्ट कव्हर शॉर्ट फाईन लेग तसंच या ठिकाणी जर पाहू शकाल तुम्ही ऑफ साइडच्या दिशेने तर शॉर्ट कव्हर देखील त्या ठिकाणी आहे. तसेच शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट लेग या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे विकेट किपरच्या अलावा. यावेळी राऊंड द स्टॅम्प बॉल हवामध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. खाली क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट कव्हर रिजन मध्ये आणि सुंदर असा झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद होईल. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि जसा प्रकारे गोलंदाजी झाला ना तर एलिमिनेशनचा कमतरता पाहायला मिळाली. कॅल्क्युलेशन थोडासा चुकीचा होता, त्यामुळे टेम्परमेंट परिपक्वता नाहीये. सुंदर असा झेल टिपला गेला, त्यामुळे फलंदाज या ठिकाणी बाद होईल. 1 विकेटचा पतन या ठिकाणी दुसरा विकेटचा पतन देखील पाहायला मिळाली. नवीन बॅटरचा एंट्री मैदानाकडे होतोय जर्सी नंबर 12. तर आपण थोडासा स्पीडअप करावी. 3 षटक 15 मिनिटाचा टायमिंग दिला गेला. 5 मिनिटांमध्ये 1 षटक पूर्ण करायचंच आहे. आपण बाहेर ठिकाणी कुठे खेळायला जातो ना त्या ठिकाणी 5 षटकांचा सामना असली ना त्या ठिकाणी 25 मिनिटाचा मात्र टायमिंग दिली जाते आपल्याला. जर 25 मिनिटांमध्ये ते षटक 5 षटक पूर्ण केला नाही तर 1 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावी लागतं. त्या देखील आपल्याला माहिती आहे.
महेंद्र सर या ठिकाणी आहेत. मला वाटतं पुढच्या वर्षापासून हे टायमिंग जो आहेत ना ते परफेक्ट लावली जाईल. यावेळेस पुढचा बॉल या षटकातला ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न आपण फलंदाज पासून लांब ठेवायचा प्रयत्न केला गेला. यावेळेस आले वाईटचा इशारा दिलीपजी दलवे यांच्या माध्यमातून आणि एक अभंतर धाव स्कोरबोर्डवर जॉईंट होईल. अभंतर धावाचा सह्याने एकूण धावफलक झाले ते 7 या अंकांवर. 7 ऑन द स्कॉट. पहिला षटक प्रगतीवर. 2 वाईट आतापर्यंत पाहायला मिळाला या षटकमध्ये. षटकमार रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू फील्ड केली जाईल राईट हँड फलंदाज करीता. पण जर पाहायला गेला तर चेंडू फील्ड करेपर्यंत 1 धाव या ठिकाणी कंप्लीट करतील दोन्ही फलंदाज. 1 धावाच्या सह्याने धावफलक झाले ते 8 या अंकांवर जाऊन पोहोचलेत. आतापर्यंत 2 गडी डगआउट ते अस्याला पोहोचलेत. माफ करा या ठिकाणी विकेटचा पतन मला वाटते 1च विकेट आतापर्यंत झालेत आणि 2 वाईट पाहायला मिळाले या षटकमध्ये. 1 गडी मात्र तंबूच्या आश्रयामध्ये गेलेत. ॲबिलिश टायमिंग परफेक्ट आहे. चेंडू हवामध्ये वाईड स्ट्रॉंग ऑन बाउंड्री पार. हो मॅक्सिमम हिट पॉवरफुल षटकार. गोलंदाज ट्रॅकवर मागचे चेंडूवरती स्टेप आउट केला, जागा बनवला आणि सुंदर असा स्ट्रोक पाहायला मिळाला 6 धावांकरिता. पुढचा बॉल लेवलच्या ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न. येच लागून चेंडू जातोय यष्टिरक्षकांच्या हातकडामध्ये आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन. दुसरा विकेट लॉस. एकूण धावफलक 14 या अंकांवर. झालेत रोहितजी भोये या ठिकाणी आपला देखील हार्दिक स्वागत आहे. आपण या ठिकाणी उपस्थित झालेत. आज 3रा दिवस आहे पण दर्शन देखील दुर्लभ झालेत आपले. आजच दर्शन झालेत आपला, त्यामुळे आपला देखील कौतुक आहे. आपण महत्वपूर्ण वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल आभार आहेत रोहित सर. थँक्यू. चला स्पीड अप करा. मीटिंग नो चर्चा. दुसरा षटक प्रगतीवर आपण पाहू शकाल. या ठिकाणी गोलंदाज ट्रॅकवर मिस्टर मयूर मते गोलंदाज ट्रॅकवर मार्गस्थ होईल. लगभग 7-8 कदमचा रनअप घेऊन राईट हँड उभारतो. विकेट राईट हँड फलंदाज करिता तयार आहे. यावेळी गुडलँड डिलिव्हरी ऑफसाईडला कट केला. क्षेत्ररक्षक आहे. षटकमार रिजन मध्ये चेंडू फील्ड केली जाईल. क्विकली शॉट या ठिकाणी आलेत पण धाव कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाला. रॉकेट थ्रो आलेत पण त्यापूर्वी देखील धाव कंप्लीट आणि 1 धावा या ठिकाणी स्कोरबोर्डवर जॉईंट आणि 1 धावाच्या सह्याने एकूण धावफलक झाले ते 15 या अंकांवर. गुड आणि बिटवीन द विकेटचा परिचय पाहायला मिळाला. एकाकडे दिलीप दलवी, दुसऱ्याकडे विनोद धोदडे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन देखील या ठिकाणी आहेत. एकंदरीत जर पाहायला गेलं तर 50 धावांचा टार्गेट आहे आणि दुसरा षटक प्रगतीवर. एकूण धावफलक आहेत ते 15. मोठा फटका या ठिकाणी प्रयास करावे लागेल. षटकार चौकार शिवाय या ठिकाणी मुश्किल आहे, कारण 18 बॉलमध्ये 50 धावा जर आपल्याला बनवायचं असलं ना तर मिनिमम 300 चे स्ट्राईक रेटने फलंदाजी करावी लागणार आहेत. एक षटक मध्ये देखील आपल्याला 15-16 धावा तरी आलीच पाहिजे. यावेळी मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू फील्ड केली जाईल. यष्टिरक्षक यांच्या माध्यमातून थोडासा चूक झाली, थोडासा फंबल या ठिकाणी पाहायला मिळाले. त्यामुळे या ठिकाणी 1 धावा कंप्लीट केले दोन्ही फलंदाजांनी आणि 1 धावाचा सह्याने धावफलक जाऊन पोहोचले 16 या अंकांवर. आपण पाहताय बशेपूर्व क्रीडा असोसिएशन अंतर्गत गौतमी स्पोर्ट 5 रुखा आयोजित टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंटचा महासंग्राम आज 3रा दिवस आहे आणि दुसरा फेरीतला शेवटचा सामना. यानंतर 3रा फेरी देखील सुरुवात होईल. 3ऱ्या फेरीमध्ये आपण पदार्पण करणार आहोत. या ठिकाणी एक संघाला बाय मिळाली. त्यानंतर दोन्ही संघांमधल्या या ठिकाणी दिग्गज युद्ध पाहायला मिळतील. 3ऱ्या इनिंग मध्ये देखील यावेळी 2रा इनिंगचा या शेवटचा सामना आहे.
जगदंब स्पोर्ट शिवनसोय बसेस साई स्पोर्ट उसगाव या दोन्ही संघांमधील सुंदर असा लढाई आपण पाहू शकाल. उसगाव संघाने 49 धावा बोर्डावरती लावलेत आणि 50 धावांचा टार्गेट शिवनसोय संघाकरिता समोर ठेवलेत आणि आतापर्यंत दुसरा षटक प्रगतीवर आहे आणि धाव फलक जे आहेत ते मात्र 16. यावेळी स्पोर्टचा बॉल आणि ऑन राईज खेळण्याचा प्रयत्न, जबरदस्त अपील, लेग बिफोरचा अपील इकडे सुरू आहे पण पंच प्रभावित नाही आहे, त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा हादरा नाही आहे. फलंदाज सुरक्षित क्रीजवर आहे. राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहू शकाल. 50 धावांचा टार्गेट या ठिकाणी आहे. याकडे धाव फलक आहे ते मात्र 17, 17 ऑन द स्कार्ड. दुसरं षटक प्रगतीवर. एकंदरीत जर पाहायला गेलं तर 4 बॉल टाकून झालेत मिस्टर मयूर मते यांचा. पहिला बॉल 1 धावा, दुसरा बॉलवर 1, तिसरा बॉल डॉट आणि चौथा बॉलवर आलेत 1 धावा. बॉल नंबर 5 मार्गस्थ होईल मिस्टर मयूर मते. राईट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट हँड फलंदाज करिता. अनुभव आहे मयूर मते यांच्याकडे, कारण मागचे जर पाहायला गेलं तर 2 आठवड्यामध्ये कुठलाही टुर्नामेंट मयूरमध्ये आणि खेळलेला नाही. यावेळेस बाहेर किनारा जर लागलेला आहे पण मागचे दिशाने क्षेत्ररक्षक आहे, चेंडू फील्ड केली जाईल. पण त्यापूर्वी जर पाहायला गेलं तर 1 धावा या ठिकाणी कंप्लीट करतील दोन्ही फलंदाज. 1 धावाच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचले 18 या अंकांवर. पण मयूरमतीने आज पहिल्या इनिंग मध्ये जशा प्रकारे फलंदाजी केली ते सेकंड इनिंग मध्ये थोडीशी कमतरता पाहायला मिळाली, कारण पहिल्या इनिंग मध्ये सुंदर असा गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षकरण पूर्णपणे स्वतःचा जो संघ आहे या संघाला, उसगाव या संघाला देखील सेकंड राऊंड मध्ये प्रवेश करावा आहे. पण यावेळी शेवटचा बॉल पर्यंत आपण काही सांगू शकत नाही, काहीही घडू शकतं. अजून मॅच 1 आहे. यावेळी सोंदराज खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा जर पाहायला गेलं तर लाईन लेन परिपक्वता परफेक्ट आहे पण 2 षटकांची समाप्ती. शेवटचा बॉल असा प्रतीत झाला होता काही ठिकाणी विकेटचा पतन घडतोय का काय, पण बॉल निघून गेला स्किट करून एसटी रक्षकांच्या हातकडामध्ये. 2 षटकांच्या समाप्ती, एकूण धाव फलक आहेत ते मात्र 18. 18 रन्स डिसमिस टुडे सेकंड ओव्हर. रिक्वायर्ड 6 बॉल आहे आणि एकूण धावा 32 धावांची आवश्यकता आहे. येणारा 6 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता या ठिकाणी जगदंब स्पोर्ट शिवनसई या संघाला. कारण जगदंब स्पोर्ट शिवनसई या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले होते. ते पहिला संघ असा होता आजच्या दिवसामध्ये जो नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेत. यापूर्वी प्रत्येक संघाने पहिल्या फलंदाजीच केल्या होत्या नाणेफेकीचा कॉल जिंकून आणि विजय प्राप्त झाले होते. आजच्या दिवसाचा ऑन रेकॉर्ड आहे या ग्राउंडवर जर पाहायला गेला तर. आपण पाहताय जगदंब स्पोर्ट शिवनसई बसेस साई स्पोर्ट उसगाव, साई स्पोर्ट्स उसगाव या संघाने कधी असं होतं ना, तोंडातून सांगून फायदा नाही, मला काय सांगतो हावडा बोलताना. माफ करा, साई स्पोर्ट उसगाव या संघाने आतापर्यंत पाहायला गेला तर जगदंब स्पोर्ट शिवनसई या संघाला 50 धावांचा टार्गेट या ठिकाणी पेश केला. त्यावेळी पुढचा बॉल, बॉल हवामध्ये आहे, फटका परफेक्ट आहे, टायमिंग परिपक्वता आहे, चेंडू जातील 65 मीटर बाउंड्री पार. पंचांचा इशारा येतोय मॅक्सिमम षटकार. यावेळेस पुन्हा बॉल हवामध्ये, खाली क्षेत्ररक्षक आहे पण मला वाटतं मस्तकावर दस्तक. पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय डीप थर्ड मॅन बाउंड्री पार. पुन्हा मिळतील 6 धावा, पॉवरफुल स्ट्रोक, षटकार.
जर ठिकाणी 2 बॉल डॉट झाले तर मग मॅचचा परिणाम वेगळा प्रकार पाहायला मिळतील. दुसरा फेरीतला हा शेवटचा सामना आपण पाहतोय. जगदंब स्पोर्ट सिवनसोई तसेच साय स्पोर्ट उसगाव. यावेळेस ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न आपण पुन्हा जर पाहायला गेला तर व्हाईटचा इशारा येतोय दिलीपजी दलबे यांच्या माध्यमातून. सुंदर असा पंचांचा भूमिका, मुख्य पंचांचा भूमिकामध्ये दिलीपजी दलबी एक बाजूला विनोदजी धोदडे त्या ठिकाणी आहेत आणि व्हाईटचा इशारा या ठिकाणी आलेत. अभ्यंतर धाव स्कोर बरोबर जॉईंट होईल आणि अभ्यंतर धावाचा सह्याने एकूण धाव फलक स्कोर बरोबर झालेत ते झालेत 31. येणाऱ्या 4 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे सिवनसई या संघाला. जगदंब स्पोर्ट सिवनसई वर्सेस साय स्पोर्ट उसगाव या दोन्ही संघांमधील सुंदर असा लढाई आपण पाहताय. आई गौतमी स्पोर्ट पाचुरखा या ग्राउंडवर. टायमिंग आहे, परफेक्ट आहे. चेंडू जातील डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री पार आणि इथे 6 धावा आहे का 4 धावा ते देखील पंच दर्शवते. मॅक्सिमम बाउंड्री पार 4 धावा चौकार. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत. शेवटचा षटक प्रगतीवर आहे. पहिल्या 2 चेंडूवरती बॅक टू बॅक मोठा फटका पाहायला मिळाला, म्हणजे 6 2 बॉलवर पाहायला मिळाले. अजूनही 3 बॉल बाकी आहे. यावेळी जर पाहायला गेलं तर एकंदरीत 3 बॉल टाकून झाले. 3 बॉलामध्ये आले 17 धावा आणि येणारा जे 3 चेंडू आहे ना त्या 3 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. सुंदर असा अपडेट कल्पेश सर यांच्या माध्यमातून दिली जाते. यावेळी राऊंड द स्टॅम्प लेफ्ट हँड फलंदाजकरिता बॉल हवामध्ये आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर त्या ठिकाणी आहेत. कुठल्याही प्रकारचा चूक न करता सुंदर असा झेल टिपला आणि विकेटचा पतन. फलंदाज बाद. चला आपण स्पीड अप करायचं आहे. नवाने बॅटर त्या ठिकाणी एंट्री झालेत. नवाने बॅटरचं आगमन मैदानामध्ये झालेत. तर आपण कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता 3 षटकांचा सामना आहे आणि 15 मिनिटाचा टायमिंग त्या पहिल्यापासून दिल्या होत्या आपल्याला माहिती आहे. यावेळी राऊंड द स्टॅम्प राईट हँड फलंदाज करिता मार्गस्थ होतोय गोलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न देखील केली गेली पण बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा कनेक्शन नाही आहे. हा ग्राउंड या खेळपट्टी असा आहे ना, आल्याबरोबर तुम्ही मोठा फटका मारू शकत नाही कारण या ठिकाणी तुम्हाला वेळ पण खूप कमी आहे. शेवटचा षटक प्रगतीवर आहे आणि एकंदरीत जर पाहायला गेला कल्पेश सर एकूण या षटक मधील मात्र शेवटचा बॉल बाकी आहे आणि औपचारिकता बाकी आहे. या ठिकाणी पूर्णपणे जर पाहायला गेला तर सुंदर पद्धतीने या ठिकाणी उसगाव या संघ 1 झालेत. प्रवेश इन 3rd राऊंड. उसगाव या संघ त्वरित या सामना खेळवला जातील कारण एक संघ यांना बाय मिळाली. त्यामुळे 3ऱ्या फेरीतला सामना आपण सुरुवात करणार आहोत. तसेच खोनपाडा आणि उसगाव या संघाचा संगणक नाणेफेकीचा कॉल करीत आहोत आपण. या त्वरित या नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. या ठिकाणी जगदंब स्पोर्ट्स सिवनसई या संघाला पुढच्या वाटचाल करीता मी देतो शुभेच्छा कारण महत्वपूर्ण वेळ काढून तुम्ही या ठिकाणी पार्टिसिपेट केले आणि खेळायला आलेत. सुंदर अशा पद्धतीने